ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा दुसरा भाग थोड्याच वेळात पुढारी न्यूजवर। हिंदी सक्ती आणि निवडणूक आयोगावर उद्धव आणि राज ठाकरेंची सडकून टीका। ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त जाहीर सभा आज नाशिकमध्ये। युती झाल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंची ही पहिलीच संयुक्त सभा। ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार याकडे लक्ष। म्हातारे झालेले आता काय विकास करणार? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबईचा 360 डिग्री विकास मी आणि एकनाथ शिंदेंनी केल्याचं हे विधान। पुण्यामध्ये उद्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार। सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित। शरद पवारांना एनडीए मध्ये आणण्यासाठी आता अजित पवारांचा पुढाकार। शरद पवारांच्या एनडीए समावेशासाठी प्रयत्न करू, अजितदादांनी भाजपला सांगितल्याची माहिती। शरद पवारांचे काही खासदारही सत्ताधारी आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक। मीरा भाईंदरमध्ये निवडणुकीपूर्वीच राडा। शिवसेना उमेदवारावर सोसायटीत घुसून धक्काबुक्की केल्याचा आरोप। राड्यावरून भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईकांमध्ये झुंपली। मुंबईमध्ये बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई। 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन। महापालिका निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका। परभणीमधील मरगळवाडीतील सप्ताहामध्ये मंडप कोसळलं। भागवत कथा सुरू असताना अचानक वारा सुटल्यानं दुर्घटना। 12 भाविक जखमी। मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचं प्रमाण घटलं। गुरुवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 163 इतका नोंदवला। वडाळा परिसरामध्ये सर्वाधिक प्रदूषण AQI 182 वर। सातपुड्याच्या कुशीत धुक्याची चादर। मोलगी परिसरामध्ये निसर्गाचं सौंदर्य खुललं। दाट धुक्यात हरवला रस्ता। संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला। किमान तापमानात चांगलीच घट। पुण्यात सर्वात कमी 9.5 अंश तापमान। आजपासून रंगणार WPLचा चौथा हंगाम। मुंबई इंडियन्स आणि RCB मध्ये सलामी सामना। नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना भिडणार। इराण आर्थिक संकटात। डॉलरच्या तुलनेत इराणचं चलन रियालची किंमत 14.2 लाख रियाल। सेंट्रल बँकेचे गव्हर्नर मोहम्मद रजा फर्जी यांचा राजीनामा तर जनता रस्त्यावर। पश्चिम बंगालमध्ये ईडी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आमने सामने। तृणमूलच्या प्रतीक जैन यांच्या घरी ईडीची धाड। कारवाई सुरू असतानाच ममता बॅनर्जी पोहोचल्या। फाईल लॅपटॉप घेऊन परतल्या। रशियाचा युक्रेनच्या लव्हिव शहरावर क्षेपणास्त्र डागली। ओरेशनिक क्षेपणास्त्रानं भीषण हल्ला। हल्ल्याचं दृश्य परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद।